आता बातमी ती राष्ट्रवादीच्या गोटातून। आता अजितदादांची जागा वहिनी घेत आहेत। 2029ला वहिनींनीच मुख्यमंत्री व्हावं असं वाटतंय। जय पवारांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल एक मोठं विधान आता समोर आलंय। 2029ला वहिनी यांनी सीएम व्हावं असं वाटतंय असं जय पवार यांनी म्हटलंय। आता अजितदादांची जागा त्या घेतात असंही त्यांनी म्हटलंय। पूर्वी आमची चर्चा झाली आणि सगळेच म्हणजे माझे जवळचे सहकाऱ्यांबरोबर आणि सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत। तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। दादा, राज्यसभेची जागा खाली झालेली आहे, कोणाची वर्णी लागण्याची शक्यता आहे? भुजबळ देखील म्हणाले आहेत की पक्षाचा निर्णय मला मान्य असेल। तर मुंबईत काय घडामोडी चालू आहेत त्याच्या संदर्भात मला माहिती नाही। तुम्हाला माहिती वहिनी आणि पार्थ पण दिल्लीत आहेत, आज ते मुंबईला येतील। परवा मी मुंबईला जाणार आहे, तेव्हा मला काय जास्ती माहिती मिळाल्यावरती मी तुम्हाला तसं सांगतो। दादानंतर तुम्ही जनता दरबार पहिल्यांदाच घेत आहे। नागरिक अनेक ज्या समस्या घेऊन बाहेर आल्यानंतर दादांची सावली जयदादांमध्ये दिसत आहेत अशा भावना व्यक्त करताना दिसतात, कसं पाहतो? नाही, भावनिक आपण बघतोय की आता अजितदादांची जागा या वहिनी म्हणजे सुनेत्रा पवार घेत आहेत। 2029ला वहिनींनी मुख्यमंत्री व्हावं असं वाटतंय। जय पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल एक महत्त्वाचं आणि मोठं विधान केलंय। अजितदादांची जागा वहिनी घेत आहेत, त्यामुळे आता 2029ला सुनेत्रा पवार यांनी सीएम व्हावं असं वाटतंय असं जय पवार यांनी म्हटलंय। सुनेत्रा पवार यांच्याबद्दल जय पवार यांनी हे अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं विधान केलंय। अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं असं समस्त बारामतीकरांचं स्वप्न होतं, आता त्यांची जागा वहिनी घेत आहे असं त्यांनी म्हटलंय। वक्तव्य केलं की 2029ची निवडणूक येत आहे, येणाऱ्या 3 वर्षामध्ये ती निवडणूक असेल। मात्र बारामतीकर जो पवार कुटुंबातला घटक जो कर्तृत्व सिद्ध करून दाखवेल, बारामतीकर त्याला निवडून देतील। एकीकडे तुम्ही मानताय की पवार विरुद्ध पवार ही लढाई पाहायला मिळणार नाही। ची चर्चा झाली आणि सगळेच म्हणजे माझे जवळचे सहकाऱ्यांबरोबर आणि सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत। तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। दादा, राज्यसभेची जागा खाली झालेली आहे, कोणाची वर्णी लागण्याची शक्यता आहे? भुजबळ देखील म्हणाले आहेत की पक्षाचा निर्णय मला मान्य असेल। तर मुंबईत काय घडामोडी चालू आहेत त्याच्या संदर्भात मला माहिती नाही। तुम्हाला माहिती वहिनी आणि पार्थ पण दिल्लीत आहेत, आज ते मुंबईला येतील। परवा मी मुंबईला जाणार आहे, तेव्हा मला काय जास्ती माहिती मिळाल्यावरती मी तुम्हाला तसं सांगतो।